तर काल होता प्रतीक्षाचा बर्थडे आणि बर्थडेचा केक कापलेला आहे की सेलिब्रेट आपण काही जास्त केलेलं नाही, कुठे बाहेर गेलेलो नाही येतं आणि हा केक सुद्धा आपण घरी आणलेला नाहीये, हा शाळेवरचे एक शिक्षक होते त्यांनी आणलेला आहे। तर असं सर्वांना सेलिब्रेट नाही केलेलं कारण आमचं म्हणजे जवळच हे एक दुःखद घटना घडलेली आहे, त्यासाठी मी तुम्हाला शेअर नाही केली आणि सेलिब्रेट सुद्धा त्यासाठीच नाही केलेलं। आंब्याची जी साल आहे ना ती काढून घेतलेली आहे आणि त्याचा रस जो आहे तो मिक्सर मध्ये करणार आहे। हे बघा, सर्वप्रथम काय केलेलं आहे, आंब्याच्या जे साली आहेत ना त्या मिक्सरला काढून घेतलेल्या आहेत, पूर्ण साली काढून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरचा रस पहिल्यांदा करत आहे। म्हणजे बऱ्याच वेळेस मिक्सरला मी फिरवलेला पण डायरेक्ट असा नाही केलेला, अगोदर म्हणजे नाही का आपला हाताने केलेला आणि नंतर थोडासा एकदम मिळून यावं म्हणून मिक्सरला फिरवून घेतलेला, पण ह्यावेळेस पूर्णच रसाची जी म्हणजे प्रोसेस आहे ती पूर्ण आपण मिक्सरने करत आहोत। तर चला मिक्सरचा रस कसा लागतो आणि कसा होतोय बघूया। तर हा बघा एकदम घट्ट आणि दाटसर रस झालेला आहे, तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने। तर चला इथं मिक्सरचा रस आपला झालेला आहे, खूप दाटसर छान आणि घट्ट असा रस तयार झालेला आहे। छान होतो याचा रस, सर्वांना आवडतो, पण माझा काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाहीये। आमच्या घरी कुणाला म्हणजे माझ्या मिस्टरांना सोडलं तर बाकी कुणालाच मिक्सरचा रस आवडत नाहीये, त्यामुळे मी बनवत नाहीये। तर असं हा रस मला पिण्यासाठी योग्य वाटतो, आपल्या पोळीसोबत किंवा पुरीसोबत कशासोबत सुद्धा खाण्यासाठी मला नाही योग्य वाटत। तर चला इथं आपला रस पूर्ण जो आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्ही म्हणत असताना काही नवीन रेसिपी आहे की काय आहे, हे तर सर्वांनाच येतं आणि सर्वच जण करतात। तर हो, सर्वच जण करतात, पण कसं असतं ना, जे आपल्याला म्हणजे आपण जास्त जे करत नाही ना ते आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं। तर आपण पिण्यासाठी हा रस नेहमीच करतो, पण खाण्यासाठी मला नाही आवडत। कुणाकुणाला असं होतं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला आज आपण थोडीशी नाश्त्यासाठी दुसरी सुद्धा रेसिपी केलेली आहे आणि ती म्हणजे आपल्याला नेहमीच पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो ना, त्यावेळेस अशी रेसिपी आपण बनवतो। तर कुणीही बनवलेली आहे आणि कुणाला ज्यांना कुणाला आवडेल त्यांनीही नक्की करून बघा। तर चला मी दाखवते। तर चला या रेसिपीसाठी मी रवा भिजत घातलेला होता, इथे मी 1 वाटी रवा भिजत घातलेला आहे। एका वाटीला मी काय केलेलं आहे, 1 चमचा बेसन घेतलेला आहे आणि 1 चमचा हे घेतलेला आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तांदळाचं पीठ थोडंसं आपण जो नाश्ता बनवतो तो थोडासा कुरकुरीत व्हावा किंवा त्याची टेस्ट थोडीशी वाढावी यासाठी घ्यायचं आहे। आणि ह्याच्यात साहित्य बघा मी काय घेतलेलं आहे, कोथिंबीर, कांदा, टमाटर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी जिरे लसूण सुद्धा तुम्ही वाटू शकता। इथं साईडला फोन ठेवलेला आहे, फोन माझा चालू असतो नेहमीच, स्वयंपाक करताना काही चालू असतं। तर असो, इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेलं आहे, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं धने पावडर, जिरे पावडर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। ओवा वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि ह्याच्यात तुम्हाला पाहिजेल तेवढ्या तुम्ही भाज्या ह्याच्यात ॲड करू शकता, जेणेकरून हा नाश्ता आपल्याला खूप हेल्दी, छान आणि चविष्ट लागावा यासाठी। आणि हा नाश्ता तुम्ही पोह्याचा सुद्धा बनवू शकता। तर ह्याच्यामध्ये आपल्याला रवा भिजवल्याच्या नंतर वरती जेवढं पाणी येईल तेवढं पाणी काढून टाकायचं आहे, वरचं पाणी याच्यामध्ये बिलकुलही टाकायचं नाहीये। आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ह्याचे तुम्ही उकडीचे भजे सुद्धा करू शकता, त्याचबरोबर ह्याचे तुम्ही कटलेट सुद्धा करू शकता, त्याचबरोबर मी जे करते तसे थालीपीठ टाईप छोटे छोटे थालीपीठ सुद्धा करू शकता आणि खूप छान लागतात टेस्टला। हे गरम गरम खायच्या टायमाला किंवा चहाच्या वेळेला सुद्धा आपण हे केले तर सर्वच जण खातात। पावसाळ्याचं असं गरम गरम आपल्याला खायला खूप आवडतं आणि आता वाटतच नाहीये की मे महिना चालू आहे, असं वाटत आहे की जूनच लागलेला आहे आणि पावसाळा चालू आहे, कारण वातावरण ऑलरेडी 8-15 दिवस झालं खूप बदललेलं आहे। अवकाळी पाऊस येत आहे, वारं सुटत आहे आणि कुठल्याही वेळेला पावसाळ्यातल्यासारखाच पाऊस चालू आहे आणि लवकर होतात सुद्धा हे
छान बघा तुम्हाला जर हे थापून करायचे असेल तर थापून करू शकता. आपल्या आपल्या पद्धतीनुसार तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ह्याला करू शकता. आणि ह्याच्यासोबत तुम्ही शेजवान चटणी, दही किंवा अजून हिरवी एखादी चटणी सुद्धा तुम्ही ह्याच्यासोबत करू शकता. तर मी एक आंबा चिरलेला आहे, आता आंब्याचे दिवस चालू आहेत, आणि थोडीशी शेजवान चटणी आणि थोडंसं आपले हे थालीपीठ नाश्त्याला केलेले आहेत. काय दिसना, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि पावसांचा एकदम असं थैमान झालेला आहे. एवढा पाऊस आपल्या ह्याच्यामध्ये झालेला आहे. अक्षरशः रोडवर गाड्याचे दोन्ही टायर बुजतील एवढं पाणी साचलं होतं. हा थोडंसं पाऊस चालू झाल्या हा व्हिडिओ काढलेला आहे. नंतर विजा खूप कडकडाट होता, त्यामुळे मी काय केलेलं आहे, मोबाईल बंद करून ठेवला होता आणि थोडीशी झलक तुम्हाला दाखवली आहे. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.